अनेक वर्ष दाट जंगलात आणि सशस्त्र संघर्षाच्या वातावरणामध्ये आयुष्य घालवल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या माजी नक्षलवाद्यांनी प्रथमच महाराष्ट्रातील विविध भागांचा प्रवास केला। त्यांच्या दृष्टीने ही केवळ पर्यटन सहल नव्हती, तर समाज, इतिहास, शेती, उद्योग आणि संस्कृती यांची नव्याने ओळख करून देणारा भावनिक अनुभव ठरला। 12 ते 16 जुलै दरम्यान झालेल्या महाराष्ट्र दर्शन यात्रेमध्ये 53 जण सहभागी झाले। त्यामध्ये 11 माजी वरिष्ठ, माजी नेत्यांसह महिला आणि अनेक माजी नक्षलवाद्यांचा समावेश होता। ही यात्रा त्यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्र पोलिसांनी आयोजित केली होती। हल्दीराम उद्योग समूह, दीक्षाभूमी, शेगाव, अजिंठा वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि दौलताबाद किल्ला अशा विविध ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या। ज्यांचं आयुष्य अनेक वर्ष जंगलापुरतच मर्यादित राहिलं, अशा अनेक सहभागींसाठी हा बाहेरील जगाशी झालेला पहिलाच प्रत्यक्ष परिचय होता। काहींनी आयुष्यात प्रथमच रेल्वे पाहिली। रेल्वेसमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेलं कुतूहल आणि आनंदाचे भाव उपस्थितांच्या मनाला देखील स्पर्शून गेले। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत आणि ही यात्रा कशी ठरलेली आहे? निश्चितच जे नक्षलवादी वर्षानुवर्ष जंगलामध्ये राहत होते त्यांना कुठेतरी आपला जो महाराष्ट्र आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय माहिती मिळावी, सोबतच सांस्कृतिक महाराष्ट्राचं दर्शन त्यांना घडावं यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडनं या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 12 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यानमध्ये 53 माओवाद्यांना पोलिसांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरवलं। त्यामध्ये मग हल्दीराम सारखी फॅक्टरी असेल जिथे आर्थिक जडणघडण कशा प्रकारे होते, कशा प्रकारे तिथे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून फूड तयार केले जातात, तर इतकंच नाही तर जो सांस्कृतिक महाराष्ट्र असेल, अनेक लेण्या असेल, किल्ले असेल, पर्यटनाची स्थळं असेल, इतकंच नाही तर शेगाव सारखं मंदिर देखील दाखवण्यात आलं की तिथे सामान्य लोक कशा प्रकारे एका मंदिरामध्ये मॅनेजमेंट करतात आणि एक व्यवस्थापनाचा एक धडा, आदर्श धडा त्यांनी इतरांना दिलेला। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने या माओवाद्यांना दाखवण्यात आले। यामध्ये आपण भूपती सारखे नेते असेल किंवा तारक्का सारख्या महिला नेत्या असेल, ज्या अनेक वर्ष जंगलामध्ये त्यांनी सशस्त्र संघर्ष केला, त्या देखील होत्या आणि इतर कॅडर होते। जवळपास 53 हे सगळे माजी माओवादी म्हणावं लागेल जे या संपूर्ण महाराष्ट्र दर्शनामध्ये होते। आता या माध्यमातून यांना पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जिथे जिथे काम करता येईल तिथे कशा प्रकारे यांचं पुनर्वसन करता येईल यासाठी जी योजना आहे त्या योजनेमध्ये यांचा समावेश करण्यासाठी त्यातला हा एक भाग म्हणून महाराष्ट्र दर्शनची सहल आयोजित करण्यात आली। हो, नक्कीच। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।